क्वेश्चन नंबर फर्स्ट, ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र कितवे राज्य होणार आहे? तर ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र हे 7वे राज्य होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर प्राचार्य मिलिंद जोशी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. राष्ट्रीय सागरी वरुणा अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे? तर राजेश उन्नी यांना राष्ट्रीय सागरी वरुणा अवॉर्ड हा देण्यात आलेला आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत विलिनीकरण होणार असून मुख्यालय कोठे असणार आहे? तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत विलिनीकरण होणार आहे आणि याचे मुख्यालय हे छत्रपती संभाजीनगर येथे असणार आहे. मुद्रा योजनेत कर्ज घेण्यात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? तर मुद्रा योजनेत कर्ज घेण्यात महाराष्ट्र राज्य हे 2ऱ्या क्रमांकावर आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताची वस्तू आणि सेवा निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे? तर आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताची वस्तू आणि सेवा निर्यातीत 6% वाढ झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सांबा वाथल कोणत्या पिकाची व्हरायटी आहे ज्याला GI टॅग प्राप्त झाला आहे? तर सांबा वाथल ही चिली म्हणजेच मिरची या पिकाची व्हरायटी आहे ज्याला GI टॅग प्राप्त झाले आहे. केअरलेस पीपल बुक कोणी लिहिले आहे? तर केअरलेस पीपल बुक हे सराह विल्यम्स यांनी लिहिले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पांगुणी उत्तरम त्योहार कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? तर पांगुणी उत्तरम त्योहार हा तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो. विश्व होमिओपॅथी दिन कधी साजरा करण्यात येतो? तर विश्व होमिओपॅथी दिन हा 10 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. हे जे दिवस असतात या दिवसांवरती म्हणजे कधी कोणता दिन असतो यावर्षी बऱ्याच वेळा हमखास प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हे दिवस लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे कारण हे सहज आपल्याला 1-2 मार्क देऊन जातात. 4 एप्रिल 2025 रोजी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करत आहोत? तर 4 एप्रिल 2025 या वर्षीची आपण जे आंबेडकर जयंती साजरी केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली ती 134वी होती. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891ला झाला. स्ट्रायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2025 मध्ये आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ कोणते ठरले आहेत? तर स्ट्रायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड 2025 मध्ये आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ हे चांगी जे सिंगापूरमध्ये आहे ते ठरलेले आहे. कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर दिल्ली विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमच्या सल्लागार मंडळावर सुरेश प्रभू यांची नियुक्ती झालेली आहे. ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट 2025 कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली येथे ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट 2025 आयोजित करण्यात आलेले आहे. अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने कितवे स्थान पटकावले आहे? तर अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने 2रे स्थान पटकावले आहे. अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने 4 सुवर्णासह एकूण किती पदके जिंकली आहेत? तर अर्जेंटिना येथे पार पडलेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने
4 सुवर्णासह एकूण 8 पदके जिंकलेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, नीती आयोगाच्या 2023 मधील गरिबी निर्देशकांच्या अहवालानुसार देशातील गरिबी 24.95% वरून किती टक्के कमी झाली आहे? तर नीती आयोगाच्या 2023 मधील गरिबी निर्देशकांच्या अहवालानुसार देशातील गरिबी ही 24.95% वरून 14.96% कमी झाली आहे. पहिल्या पंचायत उन्नती सूचनाक रिपोर्टमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर गुजरात हे राज्य पहिल्या पंचायत उन्नती सूचनाक रिपोर्टमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, T20 क्रिकेटमध्ये 100 अर्धशतक करणारा विराट कोहली कितवा फलंदाज ठरला आहे? तर T20 क्रिकेटमध्ये 100 अर्धशतक करणारा विराट कोहली हा दुसरा फलंदाज ठरला आहे. IPLमध्ये सर्वोच्च वैयक्तिक 141 धावा करणारा तिसरा फलंदाज कोण ठरला आहे? तर अभिषेक शर्मा हा IPLमध्ये सर्वोच्च वैयक्तिक 141 धावा करणारा तिसरा फलंदाज ठरलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर भूषण गवई यांची भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात मोठी कोणत्या देशाची 1000 फ्रँकची नोट भारतात दाखल झाली आहे? तर जगातील सर्वात मोठी बुरुंडी देशाची 1000 फ्रँकची नोट भारतात दाखल झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताने कोणत्या संस्थेने विकसित केलेल्या 300 किलोवॅटच्या लेझर शस्त्रयंत्रणेचे यशस्वी प्रात्यक्षिक केले आहे? तर भारताने DRDO या संस्थेने विकसित केलेल्या 30 किलोवॅट या लेझर शस्त्रयंत्रणेचे यशस्वी प्रात्यक्षिक केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पीयूष गोयल यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी व्हायब्रंट बिल्डकॉन 2025चे उद्घाटन झाले आहे? तर पीयूष गोयल यांच्या हस्ते नवी दिल्ली या ठिकाणी व्हायब्रंट बिल्डकॉन 2025चे उद्घाटन झाले आहे. IPLमध्ये सर्वाधिक 200 बळी घेणारा फिल्डिंग बाद करणारा पहिला यष्टिरक्षक म्हणजे कीपर कोण ठरला आहे? तर IPLमध्ये सर्वाधिक 200 बळी घेणारा पहिला कीपर हा महेंद्रसिंग धोनी हा ठरलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या ठिकाणच्या ऋतुजा भराडेने NDA परीक्षेत देशात पहिला क्रमांक मिळवला आहे? तर पुणे येथील ऋतुजा भराडेने NDA परीक्षेत देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. पुढचा प्रश्न, न्यूयॉर्क शहरात कोणता दिन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे? तर न्यूयॉर्क या शहरामध्ये 14 एप्रिल हा दिन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इंडिया स्किल रिपोर्ट 2025 नुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात देशात कोणते राज्य अव्वल ठरले आहे? तर आपले महाराष्ट्र हे राज्य इंडिया स्किल रिपोर्ट 2025 नुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात देशात अव्वल ठरलेले आहे. पुढचा प्रश्न, SC समुदायाचे वर्गीकरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर SC समुदायाचे वर्गीकरण करणारे भारतातील पहिले राज्य हे तेलंगणा ठरले आहे. स्ट्रीट समिट 2025चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर स्ट्रीट समिट 2025चे आयोजन हे हैदराबाद येथे करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मार्च महिन्यातील ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर श्रेयस अय्यरला मार्च महिन्यातील ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र सरकारने 2023-24चे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर महाराष्ट्र सरकारने 2023-24चे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केले आहेत आणि जीवन गौरव पुरस्काराने शकुंतला खटावकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार
2023-24 किती व्यक्तींना जाहीर झाला आहे? तर महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार 2023-24 हा 89 व्यक्तींना जाहीर झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्याने राज्यातील नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार हे नगरसेवकांना दिले आहेत? तर आपला महाराष्ट्र राज्याने राज्यातील नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार हे नगरसेवकांना दिले आहेत. हार्टफील्ड जॅक्सन अटलांटा हे कोणत्या देशातील विमानतळ जगात सर्वात व्यस्त विमानतळ आहे? तर हार्टफील्ड जॅक्सन अटलांटा हे अमेरिका देशातील विमानतळ जगात सर्वात व्यस्त विमानतळ आहे. भारतातील पहिला गॅलियम नायट्राइड आधारित सेमीकंडक्टर प्लांट स्थापन कोठे करण्यात येत आहे? तर भारतातील पहिला गॅलियम नायट्राइड आधारित सेमीकंडक्टर प्लांट हा छत्तीसगड येथे स्थापन करण्यात येत आहे.